सेमीफायनलच्या सामन्याकडे, जेथे लवकरात लवकर चालू करायला सांगा. 12 मिनिटं दिले जातील हो संघाला. 12 मिनिटं बोला. 1 लाखाची आता मालोनी कॉलनी मध्ये झाली. अक्षय विरुद्ध भाटी. पहिला स्ट्रोक. भाटी संघाने क्षेत्र रक्षण स्वीकारलं. निर्णय घेतला की ज्या पद्धतीने आम्ही रन चेस करू शकतो त्या पद्धतीने आम्हाला टॉस जिंकल्यानंतर क्षेत्र रक्षणाचा निर्णय सुटेबल आहे. या मैदानामध्ये पहिली धाव मिळालेली आहे. श्री गणेशा झालेली आहे. बोनी झालेली आहे. अक्षय मास्टरच्या धाव फलकावरती 1 धाव 0 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज भाटी संघाकडून दिनेश कोळी आणि स्ट्राईक वरती धुरंधर, नॉन स्ट्राईक वरती संजय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र संधी आहे. संजय आउट. बघा जितू कोळी तुमच्यासाठी 200 रुपयाचं जे बक्षीस लावलं होतं ते घेण्यासाठी यायचं. प्लीज तुमच्यासाठी काय तुमचे 200 रुपये इथे आमच्या जवळ जमा आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे 1. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धुरंधर यांना परतावं लागले. अशा पद्धतीनं रनआउट होणं काही कोळी आगरी सामन्यांमध्ये नाविन्य नाहीये या गोष्टीमध्ये. आता स्ट्राईक वरती आलेले फलंदाज पंकज. स्ट्राईक वरती संजय. बॅकफुट वरती खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केल्या. रनआउटची संधी मिळू शकते. डायरेक्ट हिटची गरज होती. निशाणा साधला होता. गोलंदाज दिनेश यांनी स्वतःच्या फॉलो थ्रू वरती चेंडू रोखणं आणि विरुद्ध दिशेला जाऊन स्टंप्सचा निशाणा साधणं तेवढं सोपं नाहीये. धावसंख्या 2. एका गड्याच्या मोबदल्यात अक्षय मास्टर्स. 2 संघ संघ कट्टर प्रतिस्पर्धी भाटी आणि आक्सा. क्लीन बोल्ड. अचूक टप्पा, योग्य नियंत्रण, अप्रतिम अशी गती आणि फलंदाज तंबूमध्ये परतलाच पाहिजे. तुला काय दिसतं? अर्जुन म्हणाला पक्षाचा डोळा. आणि दिनेशला आपण जर विचारलं तुला काय दिसतं तर मिडल स्टंप. हलकीशी मिसफिल्ड. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू रोखला जाईल. धाव मिळेल 1. एकंदरीत धावसंख्या पोहोचेल 3 धावांवरती. पहिल्या 5 चेंडूंवरती 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आणि अक्षय मास्टरची धावसंख्या 3 जरी झालेली असली तरी घाबरण्याचं कारण नाही. कारण की संजय आणि रवी यांच्यामध्ये ती प्रतिभा आहे की येथूनही ते संघाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवू शकतात. आणि दिनेशचा प्रयत्न मिडल स्टंपचा. पुन्हा एकदा त्याच गतीवरती त्याच टप्प्यावरती चेंडू पडला. धाव मिळाली 1. एकंदरीत धावसंख्या पोहोचली 4 वरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम अक्षय मास्टर्स 4 runs for the loss of 2 wickets after completion of first over. Music say. गड्यांच्या मोबदल्यात अक्षय संघ उर्वरित 12 चेंडूमध्ये प्रयत्न करेल की 20 ते 25 धावा मिळवाव्यात, जेणेकरून 30च्या आसपासचा आकडा जर स्कोर बोर्ड वरती आला तर त्यांना फाईट करता येईल. यावेळेला मात्र बॅकफुटच्या दिशेला केलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षण
एक असा पहलू जो तुम्हाला सामने काय तर तुम्हाला प्रतियोगिता जिंकवून देऊ शकतो. सर्कलच्या आत थोडीशी मिसफिल्ड झाली, एक धाव दुसऱ्या धावेमध्ये तब्दील झाली. धावसंख्या पोहोचलेली आहे 6 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या चेंडूवरती, आणि हे दुसरं षटक गतिशील 3 षटकांच्या या सामन्यामध्ये. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, कनेक्शन मात्र योग्य नव्हतं. एक धाव तरीही मिळालेली आहे. संजय ठाकूर या अरे रे मौसमामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. या प्रतियोगितेमध्ये सुद्धा त्यांनी शानदार प्रदर्शन केलेलं आहे. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू खेळलेले आहेत, 6 धावा कमावलेल्या आहेत. पण चेंडू मिडल मात्र ज्या पद्धतीने संजय करतात या सेमीफायनल मध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेलं नाहीये. धावसंख्या 7, 2 गड्यांच्या मोबदल्यात रुपेश कोळी. स्ट्राईकवर रवी म्हात्रे. पुन्हा एकदा तगडा प्रहार करण्याची मंशा होती. धाव मिळाली एक लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. बचाव क्षेत्र. आज भाटीच्या हातामध्ये चेंडू सापडत का नाहीये? आपण ही सेमीफायनल मध्ये मधली तिसरी वेळ असेल जेव्हा चेंडू हातामध्ये कलेक्ट करता आलेला नाहीये. आणि या आधीचा जो सामना होता क्वार्टर फायनल मध्ये आपण त्यांचं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं, तेव्हाचा दर्जा आणि आत्ताचे काही चेंडू जे झालेले आहेत 1.5 ओव्हरमध्ये बरचसा फरक. पण काही नाही, भाटी कमबॅक कधीही करू शकतात. 1-2 चांगले प्रदर्शन आणि यू कॅन कम बॅक इन द फील्ड. धाव संख्या 9, 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 चेंडू अजूनही शिल्लक. एकंदरीत 8 चेंडू. रवी म्हात्रे. शॉट इनसाइड आउट, ओव्हर कव्हर्स आणि थेट हातात. अशाच प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज होती. धावा 3 गडी बाद 1.5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक रमेश कोळी यांच्या षटकाचा. स्ट्राईकवर भावेश. चौका. रुपेश कोळी माफी असावी. आणि यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयोग, चौकार. कोळी आगरी, एकता चौकार. 4 धावा. ते चाहते याच गाण्यावरती जरी नृत्य करू लागले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर रिव्हर्स स्वीपचा प्रयोग भावेश म्हात्रे यांच्याकडून. बरोबर आहे. रवी कमी वाटतो. धाव संख्या 13, 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 12 धावा कुटण्याचा प्रयत्न असेल. आणि जर आक्साचे फलंदाज भावेश आणि संजय मैदानावरती अशाच प्रकारे राहिले तर या 12 ते 15 धावा कठीण नाहीत. शेवटच्या षटकासाठी भाटी संघाकडून गोलंदाज निशान कोळी. राऊंड द विकेट, मिड विकेटचा क्षेत्र, 1 बाउन्स ओव्हर द रोप. कोळी आगरी, एकता चौकार.
साईनाथ क्रिकेट संघ मालवणी ब आमच्या मालवणीच्या या गावामध्ये असू दे किंवा संपूर्ण मलाड कांदिवलीचा आपला परिसर असू दे, या क्षेत्रामध्ये समाजसेविका बीनाताई सिंग यांना व्हेरी गुड, व्हेरी फिल्डिंग. बीनाताई सिंग यांच्या कार्याची कोणाला जर माहिती नसेल असा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. बीनाताई, आपलं हार्दिक स्वागत मास्टर चषक 2025 मध्ये. धावसंख्या पोहोचलेली आहे 18. 3 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्राईकवर भावेश, नॉन स्ट्राईकवर संजय. समाजसेविका बीनाताई सिंग यांचं हार्दिक स्वागत. साईनाथ क्रिकेट संघाचं त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि आज त्यांची उपस्थिती आम्हाला सर्वांना अभिमानास्पद अशीच आहे. प्रत्येक वर्षी बीना सिंग ताई दरवर्षी मालवणी गावाचा एखादा उत्सव असू दे, साईनाथ क्रिकेट संघाचा एखादा उत्सव असू दे, गणेशोत्सव म्हणा किंवा दसरा म्हणा, दिवाळी म्हणा, प्रत्येक सोहळ्यामध्ये त्यांचं योगदान असतं. समाजाच्या प्रत्येक समस्यांना निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणारं असं हे व्यक्तिमत्व. बीनाताई सिंग ताई, आपलं हार्दिक स्वागत. फायनलच्या क्षेत्रामध्ये किती धावा मिळाल्यात याकडे सर्वांचे लक्ष. चौकार, कोळी आगरी एकता चौकार. हे या चौकारानंतर 22. 3 गाड्यांच्या मोबदल्यात स्ट्राईकवर भावेश. मेहनत कर, मेहनत कर, मेहनत कर. प्रोजेक्टेड स्कोर येथून 26 दिसतं, त्याहून अधिक जास्त गरजेच्या आक्षासाठी भावेश. होम डिलिव्हरी थेट हातामध्ये. आणि असे झेल टिपणं, निशानने ज्या पद्धतीने तो झेल घेतला आपल्या सर्वांना फार सोपं वाटेल, पण आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं तेवढं सोपं नसतं गोलंदाजासाठी. विकेटचा पतन 22 वरती 4. फक्त 2 चेंडू शिल्लक. मयूर ठाकूर ऑन स्ट्राईक. 2 चेंडूंसाठी मोठा तगडा जबरदस्त प्रहार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आगरी कोळी चौकार. चौकार मिळालेला आहे. 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मयूर ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूचा सामना केला, मैदानाबाहेर गेलेला आहे. निशान टू मयूर. पुढे सरसावत मिड विकेट वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू रोखला गेलेला आहे. हलकीशी मिसफील्ड. पहिली धाव दुसऱ्या धावेमध्ये तब्दील आणि अशाच प्रकारे पहिल्या फेरीची झालेली आहे समाप्ती, जेथे आक्सा संघाने धावा उभारलेल्या आहेत 28. 4 गड्यांच्या मोबदल्यात. भाटी, तुमच्यासाठी लक्ष आहे 29 धावांचं. आज बीनाताई सिंग आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. बीनाताई, आज साईनाथ क्रिकेट संघ मालवणी ब आणि कोळी आगरी एकता समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मास्टर चषकचं आयोजन झालं, पण आपण आमचे विश्वस्त मुकेश भाईंना ओळखतच आहात. त्यांच्याच पुढाकाराने आज नेत्रचिकित्सा केंद्राचं सुद्धा आयोजन झालं होतं आपल्या गावामध्ये, जेथे 131 रुग्णांना आम्ही सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या नेत्रांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टर्सनी केली. रोटरी क्लब ऑफ मुंबई नॉर्थ वेस्ट, LM पटेल रोटरी आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी 21 रुग्णांना जी सर्जरीचा सल्ला दिलेला आहे डॉक्टर्सनी, त्या 21 रुग्णांच्या सर्जरीचा संपूर्ण खर्च कोळी आगरी एकता समाज मंडळ उभारणार आहे. त्याचबरोबर आज या मैदानाच्या उजव्या बाजूला आपण पाहू शकता रक्तदान शिबिराचा एक मंडप आहे. तेथे 26 रक्तदात्यांनी आम्हाला रक्तदानाची सुविधा दिली आणि
आज या क्षणी आम्ही 26 ब्लड बॉटल सुद्धा एकत्रित करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि त्याचसोबत 15 मिनिटासाठी का होईना ह्या मालवणी गावच्या मैदानाला स्वच्छता अर्पण करण्यासाठी आम्ही स्वच्छता अभियान राबवलं होतं. तेथेही 50 ते 60 खेळाडूंनी सहकार्य केलं आणि हे मैदान स्वच्छ केलेलं आहे. तर अशी क्रिकेट सोबत सोशल वर्कची सुद्धा कार्य जशी आपण करत असता तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून पुन्हा एकदा कोळी आगरी एकता समाज आणि साईनाथ क्रिकेट संघासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. या पुढच्या समालोचनासाठी जेथे भाटी करणार आहे 29 धावांचा पाठलाग. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा स्वागत माझे साथी समालोचक मनोज चौरेजी यांचं. थँक्यू आदित्य. तुम्हाला देखील त्याला सामन्याची सूत्र. आता बघा पहिलं शतक घेऊन येतो गोलंदाज संजय ठाकूर याच्याजवळ पहिलं शतक इथं हाताळण्यासाठी दिलेलं आहे. संजय ठाकूर गोलंदाजी करण्यात सलामीचे 2 फलंदाज स्ट्राईकवर रुपेश, नॉन स्ट्राईकवर जयराज कोळी. आणि कालच्या सत्रात बीना मॅडम यांच्या माहितीसाठी की कालचा जो सत्र होता तो कांदिवली मास्टर्स संघ खेळून फायनलमध्ये त्यांनी देखील प्रवेश केलेला आहे. त्यात एंटर द फायनल कांदिवली मास्टर्स. तर ते देखील तयार तिथं वॉर्मअप करत आहेत, प्रॅक्टिस करत आहेत सामना खेळण्यासाठी फायनलचा सामना. तर चला आपण पहिल्या चेंडूकडे येणार आहोत. पहिला चेंडू थोडा ऑफ स्टिकच्या बाहेर होता. चेंडूला फक्त दिशा दाखवलेली आहे एक्स्ट्रा कव्हरमध्ये. विनोद जोपर्यंत शतरक्षण करेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज आपली साईड चेंज करून 1 धाव पूर्ण केलेली आहे. या 1 धावसंख्येच्या साहाय्याने धावसंख्या असं म्हणतात की श्री गणेश 1 या धावसंख्येने रुपेश यांचा आणि संघाचा देखील झालेला आहे. 29 धावीचं टार्गेट, 28 चेंडू आणि 29 धावा. पुढचा चेंडू आणि मात्र जबरदस्त फटका आहे. जयराज यांच्या बॅटीतून एक उत्तुंग असा फटका जातो. बघूया क्षेत्ररक्षक नाही तिथं. मला वाटतं बघूया वेट फॉर द अंपायर सिग्नल. आणि यस चेंडू सीमारेषा पार गेलेला असं पटेल सरांचा इशारा येतोय. रुपेश नाही मला वाटतं जयराज यांच्या बॅटीतून हा चौकार येतोय. चौकार येण्याच्या साईडने जयराज यांनी आपले खातं 4 या धावसंख्येने उघडलेलं आहे. तर संघाला पोहोचवले 5 या धावसंख्येवर. 5 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे. दोन्ही संघ किशोर गुरव यांनी सांगितले कठोर संघ आहेत. मी असं म्हणणार नाही की दोन्ही संघ कठोर आहे असं. दोन्ही संघ चांगले मैत्रीचे आहेत, मात्र जास्त अंतर नाही या दोन्ही संघामधून. अक्सा तर भाटीला जायला फक्त 6 की 7 मिनिटं लागत आहेत असे त्यांचा अंतर आहे. पुढचा चेंडू फक्त दिशा दाखवली आहे. पुन्हा चेंडू जातोय. बघा बॅटची खट लागून चेंडू गेले तर लेग स्लिप त्या दिशेने 2 या धावसंख्येसाठी. आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली ती 7 या धावसंख्येवर. 4 चेंडू इथं 3 चेंडू झालेत. त्या 3 चेंडूवर एक डबल्स, त्याच्या पुढे एक चौकार आणि रुपेश याने एक सिंगल्स काढली होती. 7 धावसंख्या झालेली आहे 3 चेंडूमध्ये. अजूनपर्यंत 15 मध्ये 22 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज संजय ठाकूर. गोलंदाजी मात्र जबरदस्त आहे अक्सा मास्टर संघामध्ये. पण बघूया या गोलंदाजीला फेस करण्यासाठी भाटी मास्टर संघ काय त्याचा चक्रव्यूह आहे, त्यांचा जो काय अनुभव आहे तो किती पणाला लावतात ते बघायचं आहे. मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने सर्कलच्या थोडा मागे शतरक्षण रवी यांच्याकडून झालेलं 1 धाव मिळतं. या 1 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. जयराज भाटकर वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय. 1 धावसंख्येवर रुपेश कोळी खेळतोय. येणाऱ्या फलंदाजीमध्ये लॉयड तिथं तयारी केलेली आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय कॉर्नरनं मला वाटतं मिड विकेटच्या दिशेने. भावेश तिथं शतरक्षण करणार आहे आणि चांगला थ्रो देखील त्याच्याकडून, चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो देखील येतो. 1च धाव मिळेल. या 1 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. 9 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे. आणि बघा हा सेमीफायनलचा मेगा सेमीफायनलचा सामना आहे. याच्यामध्ये संघ जिंकेल तो कांदिवली मास्टर संघाबरोबर फायनलचा सामना खेळण्यासाठी तयार होणार आहे. पण एकदा संजय ठाकूर
पुन्हा एकदा दिशा दाखवलेली आहे. चेंडू जातोय कव्हर्स मध्ये. विनोद जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत सहज एक धाव पूर्ण केलेली आहे. या एक धावीच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धाव संख्या झाली ती डबल फिगर्स म्हणजे 10 या धाव संख्येवर 10 धावा बिनगडी बाद पहिलं शतक संपलेलं आहे. आदित्यला एक गाणं वाजवण्याची संधी भेटलेली आहे. पंकज ठाकूर, संदीप कोळी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. शाखा प्रमुख 2चे मला वाटतं ते शाखा उपशाखा प्रमुख आहेत. सकाळी देखील त्यांनी इथं हजेरी लावली होती. त्याच्यानंतर आता ते आपण बघतोय की सेमीफायनल साठी देखील आपल्या या मैदानावर आलेले आहेत. पंकज ठाकूर यांचा पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू बघा कोणत्या रीते टाकतोय. फक्त त्यांनी दीक्षा दाखवलेली मिड ऑफच्या दिशेनं. पुन्हा विनोद येतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकच धाव मिळेल. एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 11 या धाव संख्येवर. आता 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 18 धावा काढायचे आहेत. 10-18 असं समीकरण आलेलं आहे, असं गणित आलेलं आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज पंकज ठाकूर. आपल्या शतकातली पुढचा चेंडू रुपेश यांच्यासाठी. रुपेश आणि एक भिरकावून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथं उभं आहे मात्र नाही. संजय मनात संदेश होता तिथं. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला धावण्याचा प्रयत्न करतायत मात्र तिथं झेल सुटला होता. पण दुसरी धाव मात्र होणार नाहीये. जयराज भाटकर इथं बाद होतोय. एक धाव मिळेल. या एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 12 या धाव संख्येवर. बघा काहीतरी मला वाटतं तिथं लॉइड आता नवीन फलंदाज आलेला आहे नंबर 3 वर. फलंदाजाला इथं 3 वर पाठवलेलं आहे. अगोदर देखील फिनिशिंग मध्ये लॉइड आणि रुपेश निशान यांनी चांगली कामगिरी केली होती. तर नंबर 3 वर लॉइड हा फलंदाज आलेला आहे. 9 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 17 धावा. पंकज ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईकवर रुपेश. पुन्हा एकदा भिरकावून मारले. चेंडू बघूया संदेश यांच्या हातात. पुन्हा चेंडू जातोय. त्या साईडला चेंडू जाणं खूप कठीण झालेलं आहे कारण हवेचा जो वेग आहे तो फलंदाजीच्या विरुद्ध आहे आणि फलंदाजाला उजव्या हाताने फलंदाजी करण्याला थोडा प्रॉब्लेम्स होतोय. एकदम स्ट्रॉंग फटके मारावे लागतील तर तिथं षटकार चौकार मारायचा असेल तर. मात्र तिथं फलंदाज बाद झालेला आहे. या दुसरा नंबरचा फलंदाज भाटी मास्टर्सच्या संघाचा बाद होतोय 12 या धावसंख्येवर. आता बघूया तिसरा नंबर 4 वर फलंदाज येतोय निशान ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये फिनिशिंगच्या भूमिका केली होती. त्या 3 चेंडूवर त्यांनी तब्बल मला वाटतं 14 धावाची नॉट आउट खेळी करून मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. 8 मध्ये 17 धावांची गरज. 8 चेंडू आणि 17 धावा. निशान फलंदाजीसाठी स्ट्राईकवर. गोलंदाजीसाठी गोलंदाज पंकज ठाकूर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो. राईट हॅमवर विकेट मारा. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये होता. चेंडू जातोय कव्हर मध्ये. विनोद ठाकूर तिथं उभा. त्याच्याजवळ 1 या धावसंख्येसाठी आणि 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवर. 7 मध्ये 16ची गरज. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे भाटी मास्टर्स या संघाला आज सेमीफायनल जिंकण्यासाठी. बघा आमचे मित्र राजन हे सांगतायत की लॉर्ड याच्यावर खूप भरोसा आहे राजन यांचा. अगोदर त्यांनी सांगितलं की या चेंडूवर तो षटकार मारेल आणि षटकारच मारला होता. आता देखील त्याची 30 मनशे आहे की या चेंडूवर देखील एक षटकार चौकार आला पाहिजे म्हणून. पंकज ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. अगोदरच आपण बघतोय लॉइड तयार होतोय खेळण्यासाठी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एसटी रक्षक संजय ठाकूर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. आता 6 मध्ये 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. या कोणत्या गोलंदाजाला इथं शेवटचं शतक टाकण्यासाठी बोलवत आहेत. तोपर्यंत थोडा आवाज आदित्य मला 6 मध्ये 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावा काढायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे. याच्यात काय अर्थ आहे तुम्हाला माहितीच आहे. आणि 10वी स्पर्धा आहे. कोली अग्रिकता समाज मंडळाची 10वी स्पर्धा आहे आणि 10व्या स्पर्धेचा मान साईनाथ क्रिकेट संघ मालवणी गाव
बी या संघाला इथं भेटलेलं आहे. कोळी अग्रिकता समाज मंडळ 40+ ची स्पर्धा 10वी स्पर्धा आहे. त्याचा मान साईनाथ क्रिकेट संघ मालवणी गाव बी या संघाला भेटलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी शेवटचं शतक. मयूर या गोलंदाजाकडे शेवटच्या शतकाचा इथं खांद्यावर भार दिलेला आहे. 16 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर वन मॅन शो निशांत कोहली, नॉन स्ट्राईकवर आणखी एक वन मॅन शो म्हणावा लागेल तो म्हणजे लॉयड कोहली. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न खूप उंच उडालेला चेंडू जातोय एस भावेश यांच्या हातात आणि फलंदाज इथं बाद होतोय. भावेश यांनी सोपा झेल पकडून निशान हा फलंदाज इथं बाद झालेला आहे. याचा अर्थ थोड्या ज्या मला वाटतं जो प्रेशर होता भाटी मास्टर संघात तो अजून वाढलेला आहे. कारण निशान बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाला थोडं येणं आणि तिथं स्ट्राईकवर येणं, त्याला त्याच्यानंतर काही चेंडू घेणं, थोडं प्रेशर येते. बघूया आता नवीन फलंदाज कॅप्टन किशोर कोहली आलेले आहेत. स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर लॉईड. 5 चेंडूमध्ये 16 काढायचे आहेत. 5 मध्ये 16 धावांची गरज आहे. येस मला वाटतं या सामन्यामध्ये थोडी चुरस निर्माण झालेली, हवेचा वेग देखील थोडा कमी झालेला आहे. म्हणजे चांगला फायदा आहे. भाटी मास्टर संघाला थोडा जास्त फायदा आहे कारण हवेचा वेग आहे तो थोडा कमी झालेला आहे. मयूर आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो. स्ट्राईकवर फलंदाज किशोर, कॅप्टन भाटी मास्टर संघाचा कॅप्टन आहे. या खेळाडूने देखील चांगली फलंदाजी केली होती. चेंडू थोडा ऑफ ब्रेकचा मारा बघायला मिळतोय आणि व्हाईटचा इशारा पंचांकडून. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली ती 13 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू. प्रॉब्लेम मुश्किल असं आव्हान नाही आहे कारण 5 मध्ये 15. रिव्हर्स स्वीप आणि बरोबर गॅप मधून पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधून तो चेंडू पाठवलाय 4 या धावसंख्येसाठी. चौकार येतोय. इथं संधी भेटते ती दिशे वाजवण्याची. मध्ये 11 धावा काढायच्या आहेत. 4 डिलिव्हरीज अँड 11 रन्स रिक्वायर्ड असं समीकरण आलेलं आहे. आणि समीकरण जास्त मोठं नाहीये. मी अगोदरच सांगितलंय की चांगली आव्हानं ही सहज पूर्ण केली गेलेली आहेत आणि कठीण जे आव्हानं ती चांगली पूर्ण आणि सोपी आव्हानं देखील इथं चेस झालेली नाहीयेत. एकदा गोलंदाज पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू येतोय यष्टीरक्षकाच्या हातात. मात्र 3-11 असं समीकरण आलेलं आहे. विशाल 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा मारण्याचा प्रयत्न. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. येस इथं फलंदाज किशोर देखील बाद होतोय. आता चाललाय मध्ये 11 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 11 धावा काढायचे म्हणजे 2 डिलिव्हरीज अँड 11 रन रिक्वायर्ड. बघा समीकरण कसं होतं. 5 मध्ये 11ची गरज होती. आता मात्र 2 चेंडू मध्ये 11चं गणित आलेलं आहे. चांगली गोलंदाजी मयूर ठाकूर यांच्याकडून होताना दिसते. स्ट्राईकवर वन मॅन शो फलंदाज लॉईड. अजूनपर्यंत थोडी अपेक्षा आहे या चेंडूवर एखादा षटकार जर आला तर मग सांगता येणार नाहीये. नो इथं मला वाटतं थोडा सामना भाटीच्या बाजूने थोडा निसटलेला वाटतोय आणि अक्सा मास्टर संघ थोडे वरती आता असं म्हणा की 95% कांदिवली संघाचा कॅप्टन किशोर केळणी साहेबांनी टॉस साठी यायचंय. चला आता गोलंदाजीसाठी मयूर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू पण तिथं जास्तीत जास्त 1 धाव किंवा ती धाव देखील काढत नाहीये आणि तो सामना जिंकलेला तो अक्सा मास्टर्स या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अक्सा मास्टर्स संघाला आणि हार्ड लक मानावी लागेल ती भाटी मास्टर्स या संघाची. बॅड लक.